मनपा निवडणुकीसाठी 1460 दाखल अर्जांच्या छाननीत जवळपास 230 अर्ज हे नामंजूर झालेत, तर 1230 अर्ज वैध ठरलेत। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी बुधवारी सकाळी सुरू झालेली 1460 दाखल अर्जांची छाननी रात्री 10च्या सुमारास संपली। या छाननीत जवळपास 230 अर्ज नामंजूर झाले, तर 1230 अर्ज वैध ठरले। गेले 3 दिवस गजबजून गेलेला नॉर्थकोट निवडणूक कार्यालय विभाग गुरुवारी थोडं तुलनेत शांत झाला असून 2 दिवसांच्या खड्या बंदोबस्तानंतर गुरुवारी पोलीस यंत्रणेला थोडासा विसावा मिळाला। शुक्रवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून यानंतरच कोण कुणाविरुद्ध मैदानात उतरणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे। छाननीच्या वेळी एकमेकांच्या अर्जांवर आक्षेप यामुळं बरेच वादविवादाचे प्रसंग उभारले। अनेकदा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। सायंकाळी तर आवारात जमलेली गर्दी काबूत आणण्यासाठी लाठीचा धाकही दाखवावा लागला। बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा रीतसर प्रसारमाध्यमांमध्ये केली नाही। भाजपची यादी सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाली, मात्र अद्याप भाजपकडून अधिकृतरित्या ती वितरित करण्यात आली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, शिंदे शिवसेना यांची ही यादी गुरुवार दुपारपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही। अनेकांनी वृत्तपत्रातूनच किंवा थेट पक्षप्रमुखांचा फोन आल्यानंतर आपली उमेदवारी नक्की झाल्याचा आनंद घेतला। अनेकांना बुधवारी छाननी झाल्यानंतर आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळाल्याची माहिती मिळाली। यात भरीस भर की काय, प्रशासनही अतिशय संथ आहे। किती जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले याची आकडेवारी तब्बल 19 तासानंतर बुधवारी जाहीर करण्यात आली। छाननी बुधवारी रात्री पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून उर्वरित उमेदवारांची प्रभागनिहाय यादी प्रसारमाध्यमांकडे पाठवण्यात येत आहे। या सर्व दिरंगाईचा उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे।